कोल्हापुरातला पहिला मानाचा गणपती म्हणजे तटाकडील तालीम मंडळाचा गणपती। 1880 साली स्थापन झालेल्या या मंडळानं यंदा भव्य दरबाराची प्रतिकृती उभारलेली आहे आणि याच दरबारात बसवलेली 5.5 फुटांची पारंपरिक गणपतीची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते। नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते। गणेश उत्सवाच्या निमित्तानं TV9च्या माध्यमातून सर्वच गणपतींना या ठिकाणी लोकांच्या दर्शनासाठी आपण जी संधी उपलब्ध करून देतात त्याबद्दल TV9चं मी प्रथम या ठिकाणी तटाकडील तालीमच्या वतीनं जाहीर आभार मानतो। तटाकडील तालीम म्हणजे 1880 साली स्थापन झालेली ही तटाकडील तालीम। या तालमीचा गणेशोत्सव म्हणजे कोल्हापुरात सर्वप्रथम मानाचा गणपती म्हणून या तालमीला गणपतीला नावाजलं जातं। ही गणपतीची 5.5 फुटाची उंचीची मूर्ती पूर्णपणे शाडूची मूर्ती आहे। तालमीमध्ये दत्ताचं मंदिर आहे, दत्ताची पालखी असते, त्यानंतर त्रिंबोली यात्रा असते, त्यानंतर जे काही सामाजिक इतर कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तटाकडील तालमीच्या माध्यमातून विविध स्पर्धा वगैरे राबवल्या जातात। अनेक गरजू लोकांना मदतसुद्धा तालमीच्या वतीने दिली जाते। तालमीच्या देखावा असू देत किंवा मिरवणूक असू देत, ही फार मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष आपलं तटाकडील तालमीनं नाव ह्या कोल्हापुरामध्ये दिमाखात या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये नावाजलेली तालीम म्हणून ठेवलेला आहे। तालमीच्या दारामध्ये असा भव्य असा दरबार आम्ही या ठिकाणी करतो। नवसाचा गणपती म्हणून तालमीला बघितलं जातं। तालमीचे दागिने सोन्या चांदीचे मोठ्या प्रमाणात आहेत आणि पुढील काळामध्ये तालमीच्या माध्यमातून आम्ही कोल्हापुरातले असंख्य प्रश्न असू देत किंवा या ठिकाणी गरजू लोकांना मदतसुद्धा देण्याचा मनोदय आमच्या या तालमीचा आहे। अशा या मोठ्या असणाऱ्या तालमीचा गणेशोत्सव याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतोय। धन्यवाद।